आज लवकरच कपडे धुवायच्या कामाला लागले होते, कारण का काल कपडेच नव्हते धुतले. त्यामुळे आज जरा जास्तच कपडे होते. जास्त म्हणजे चिमणीचे जास्त असतात कपडे, कारण दिवसामध्ये मॅडमचे एवढे कपडे होतात की मी मोजूच शकत नाही. आणि आज खूप दिवसांनी आमच्या मॅडमची गाडी बाहेर काढलेली होती. मग काय दादू आणि चिवताई खेळायचं काम करत होते. मी मात्र तोपर्यंत ना पॅनकेक बनवायला घेतले होते. त्या दिवशी डीमार्ट मधूनच हे पॅकेट आणलेलं होतं. म्हटलं एकदा ट्राय करून तर बघावं कसं जमतंय. काय ना, एक्सपेरिमेंट करायची सवय लागलेली आहे ना, म्हणून अशाच वेगवेगळ्या गोष्टी करून पाहत असते. तसं हे बनवायचं काय अवघड नव्हतं. दुधामध्ये फक्त ही पावडर ना मिक्स करून घ्यायची होती आणि याचे पॅनकेक बनवून घ्यायचे होते. फक्त आपल्याला विकतची टेस्ट कशी लागते ना तेच बघायचं होतं, म्हणूनच घरी ट्राय करत होते. पण आज एवढी गोष्ट कळाली की विकतच्या सामानाचं ना व्यवस्थित कोणती गोष्ट बनवून जाते. कारण का तर पॅनकेकला एवढी छान जाळी सुटलेली होती ना, आणि तव्याला चिकटले नाहीत काय नाहीत, व्यवस्थित निघून गेले. तशी ही रेसिपी ना मी चिवताईसाठी ट्राय करत होते, ती खाते की नाही. कारण का ही गोड होती आणि चिमणी गोड खात नाही, म्हणूनच बघायचं होतं की हे तर तिला आवडतंय की नाही. आता माझे पॅनकेक बनवून मॅडम तर हजेरी झालेल्या होत्या. मग लगेच घेतलं तिला चारायला. तिला हे पॅनकेक ना खूपच जास्त आवडले, कारण का कमी गोड होते ना, त्यामुळे ती एन्जॉय करत खात होती. जास्त गोड असते तर तिने खाल्लेच नसते. आता दुपारी ना मी मस्त जेवण करून झोपी गेलो आणि डायरेक्ट संध्याकाळी गेलो दुकानात ट्रॉली बॅग आणण्यासाठी, कारण नवीन वर्षावर थोडं लांब फिरायला चाललोय. तसं 1 महिना आहे, पण चिवताई असल्यामुळे आतापासूनच तयारी चालू झाली माझी. आणि हो, थंडी खूप जास्त वाढली, त्यामुळे सगळेजण आपापल्या सासवा जायचं काम करत होते. थोडं शेकून घेतलं आणि नंतर चिवताईला आणि दादूला ना चारायला घेतलं, कारण दोघं झाले तागाव. ह्यांना नुसतं खेळायला पाहिजे, खायला नको. त्यांना चारून आम्ही दोघांनी सुद्धा मस्त असं जेवण करून घेतलं.